जशी कविता माणसाचे भावना विचार व्यक्त करण्यास मदत करते, तशी चार ओळींच्या म्हणीसुद्धा माणसाला व्यक्त करण्यास, आपलं दुःख सांगण्यास मदत करत असतात. म्हणींचं सामर्थ्य तसं मोठं आहे. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक महिला आली होती आपल्या नवऱ्याला घेऊन. तर तिला तिच्या समस्येसंबंधित विचारले तर सौ बात की एक बात ती म्हटली की रोजचं मडं त्याला कोण रडत. म्हणजे दारुड्या नवऱ्याच्या रोजच्या छळाला ती एवढी कंटाळली होती की ती त्या सगळ्या विषयाला, त्याच्या सगळ्या सांसारिक दुःखाला ती म्हटली की रोजचं मडं त्याला कोण रडत. पण मुळात तसं पाहता तिचं निरीक्षण केलं किंवा विषय समजून घेतल्यावर लक्षात आलं की आता नवऱ्याच्या व्यसनाने फक्तच तिचं सुख, समाधान, शांती, आनंद, जीवन हिरावून घेतलं नव्हतं, तर किंबहुना तिचे अश्रूसुद्धा संपवले होते. त्यामुळंच कोण रडती म्हणत होती. पण जरी ती रडत नसली तरी आतल्या तिच्या भावना, तिचं मन नक्कीच रडत होत्या. आणि तिचं डोळ्याचं रडणं, ज्याला आपण ओलं रडणं म्हणू, आसू दिसल्यावर आपण म्हणतो एखादा व्यक्ती रडतो, पण जे आत्म्याचं आणि मानसिक रडणं असतं ते रडणं ती सध्या पत्नी, ती महिला रडत होती. कारण का त्याला आपण ड्राय क्राईंग म्हणू शकतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आरवी. माझ्याकडे अशीच एक महिला आली होती. त्याविषयी हे जे रोजची मडं आज समाजामध्ये खूप वावरत आहेत आणि त्यांच्यावर कोण रडं अशी त्यांच्या कुटुंबाची स्थिती झालेली बरेच पिणारी लोक आज समाजामध्ये वावरत आहेत. मुळात या मडांना काही पुरायचं का जाळायचं असा प्रश्न अनेकदा पडू शकतो. पण हे अर्ध मेलेली मडे आहेत, हे शरीराने मेलेली नसतात. त्यांचे सात्विक विचार म्हणा किंवा आध्यात्मिक विचाराच्या दृष्टीने हे मृत्यू पावलेले असतात. आणि अशा विचारांची व्यसनमुक्ती समुपदेशनाच्या माध्यमातून आपण प्राणप्रतिष्ठा करू शकतो, अर्थात त्यांना पुनर्जीवन देऊ शकतो. अशा अनेक व्यसनींना आपण पुनर्जीवन दिलेलं आहे की ते रोजचे मडे होते आणि कुटुंबांना आपल्या ते रडवत होते. पण कुटुंब रडून रडून थकल्यानंतर कुटुंब काहीतरी ह्या दुखण्यावर ह्याच्यावर इलाजासाठी जात असतात. तर अनेक समाजामध्ये चांगले समुपदेशक आहेत, चांगले व्यसनमुक्ती केंद्र आहेत. तिथं आपण ही जी समस्या आहे, व्यसनामधली एक समस्या आहे ती म्हणजे की रोजचं मडं त्याला कोण रडत, तर हे मडंसुद्धा पुनर्जीवित होऊ शकतं आणि तुमचं आत्मिक आणि भावनिक रडणंसुद्धा थांबू शकतं. त्यासाठी नक्कीच व्यसनमुक्ती केंद्राची, समुपदेशन केंद्राची मदत घ्या आणि ह्या समस्यावर समाधान मिळवा. धन्यवाद.